बोनकोडे या संघ. तर विनंती असेल तर या ठिकाणी विनंती असेल भावेश नाईक आणि रिग्नेश पाटील या दोनही मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये होते दाखल. रहनाळ विरुद्ध बोनकोडे या दोन संघादरम्यानचं बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सेमीफायनल नंबर 2 कोण ठरणार या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होणारा दुसरा संघ. कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं एका रंगतदार लढतीमध्ये काळभैरव कळंबोली संघाने मात्र या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे आणि त्या संघाविरुद्ध 2 हात कोणता संघ करणार त्याकरताचं बॅटल हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत गोलंदाज मोहसिन बलोच. स्ट्रायकिंग एंडला यावेळेला मात्र ओव्हर द पॉइंट चेंडू खेळायचा होता. प्रॉपर टायमिंग नाही आहे. चेंडूने अंतर गाठण्याऐवजी गाठले उंची. विकेट नंबर 1 पहिल्या चेंडूवरती मात्र मोहसिनला मिळते सफलता. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन करण कांबळे. पॉइंटचं क्षेत्र फेवरेट झोन या खेळाडूचा, परंतु इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू तटवण्याचा मानस होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. पहिल्या चेंडूवरती मात्र सफलता मिळाली आहे. वेल बिगेन इज अ हाफ डन. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो सुरुवात या ठिकाणी दमदार केली आहे गोलंदाजीच्या माध्यमातून मोहसिन बलोच या गोलंदाजानं. सातत्यानं आघाडीच्या गोलंदाजाची भूमिका दर्शवत असताना कमालीचा खेळ गोलंदाजीच्या माध्यमातून मोहसिनचा नेहमीच प्रत्येक सामन्यामध्ये पाहायला मिळाला आहे. एकीकडे नवी मुंबई विभागातून बिलॉंग करणारा बोनकोडे 11 बोनकोडे संघ आणि त्यांना 2 हात करताना भिवंडी विभागातून येणारा करतातच संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो राहनाळ संघ. दोन संघादरम्यानचं हे बॅटल. पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर थोडासा मानसिक दबाव जो आहे तो दबाव फलंदाजी करणाऱ्या संघावरती इनॅट नंबर 3 यावेळेला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. फलंदाज आहेत गीतेश. गीतेश ऑन स्ट्राईक. आल्या आल्या मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस, परंतु इथे फाईनच्या क्षेत्रामध्ये उभ्या असण्याच्या क्षेत्ररक्षकाला केलंय बीट. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईनच्या मधून सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी तैनात होता, परंतु चेंडू त्याच्या आवाक्या बाहेर राहिला. प्रहार जोरकस होता. बॅटचा बॉटम एज घेऊन वेगानं मात्र चेंडू ट्रॅव्हल होताना या ठिकाणी पाहायला मिळाला. मोहसिनच्या दुसऱ्या चेंडूवरती मात्र हल्लाबोल केलाय. चौकार आलाय. खरं तर ज्या ठिकाणी फटका एक्झिक्यूट करायचा होता तिथे फटका आला नाहीये, परंतु धावा महत्वाच्या आहेत. धाव फलकावरती येणं गरजेचं आहे. एकीकडे आपण पाहतोय राहनाळ संघ यावेळेला थ्रू द कव्हर जाण्याचा प्रयत्न होता. कव्हर एक्स्ट्रा कव्हर किंवा कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार. चेंडूची उचल फेक होईल तोपर्यंत मात्र सिंगल धाव फलकावरती आली आहे. धावाची सुरुवात चौकारानं करणारा गीतेश आता मात्र संयम मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. क्रिकेटमध्ये हेच सर्वाधिक महत्त्वाचं असतं. चेंडूच्या मेरिट प्रमाणे तुम्हाला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारता येणं गरजेचं आहे, अन्यथा जिंकलेला सामना देखील गमावण्याची वेळ तुमच्यावरती येऊ शकते. बऱ्याचशा सामन्यांमध्ये आपण हे चित्र पाहिलंय. यावेळेला डावखुऱ्या हाताचा फलंदाज. स्विंग अँड मिस पद्धतीचा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर वेग पाहायला मिळालाय. मोहसिन बलोच या गोलंदाजाकडे वेग आहे, भेदकता आहे, अचूकता आहे आणि हेच जर आपण पाहिलं ना तर या खेळाडूला एक वेगळ्या दर्जाचा खेळाडू ठरवते. तोच गोलंदाज मोहसिन. पुन्हा एकदा यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. पुन्हा एकदा कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवलाय. 30 यार्ड सर्कलला भेदण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच केला जातोय. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होत आहेत, परंतु या प्रयत्नांना यश मात्र मिळत नाहीये राहनाळ संघाला. 19 धावांचा विचार केला. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. एक आघाडीचा फलंदाज गमावलाय. 0 या धावसंख्येवरती मात्र आपलं खातंही उघडू शकला नव्हता आणि तो फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावर आल्यात. यावेळेला मोठा फटका दमदार आहे.
अंतिम चेंडूवरती शेवट गोड केलाय षटकाचा. येतोय बिग हिट, फ्लॅट बॅटेड षटकार, 6 धावांन करता. गीतेशच्या बॅट मधून आपल्याला हा दमदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. 1 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल, 3 चेंडू त्यांना फेस केलेत. 11 धावांचं योगदान राहिलंय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात. 1 गडी बाद, 12 धावा. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. एकूणच जर पाहिलं तर कळंबोली संघानं कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सेमीफायनलमध्ये दाखवला. त्याला तितकीच जबरदस्त फाईट करताना शिवशक्ती खारघर संघ देखील पाहायला मिळाला. सामना कसा असावा हे मागील सामन्याकडे पाहिल्यानंतर जरूर आपल्याला पाहायला मिळालं. परंतु क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की जो संघ नफ्स कंट्रोल करतो ना तो संघ सर्वोत्तम कामगिरी मैदानावरती नक्कीच करतो. आणि ती कामगिरी कळंबोली संघाची आपल्याला पाहायला मिळाली. जो संघ थेट दाखल झाला या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये. परंतु त्या संघाबरोबर कोणता संघ असेल जो 2 हात करेल मेगा फायनलच्या लढतीमध्ये, त्याकरताचं हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विघ्नेश पाटील. आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिलं आणि सांघिक दुसरं षटक. खरं तर 4 षटकांचा हा सामना आहे. 4 गोलंदाज, तुम्हाला गोलंदाजीचे 4 विकल्प वापरणं गरजेचं स्पर्धेची ही नियमावली आहे. म्हणजे एका गोलंदाजाच्या वाट्याला केवळ 1 षटक येईल आणि या एका षटकामध्ये तो गोलंदाज कशा प्रकारची कामगिरी करतो यावरती मात्र सामन्याचं भवितव्य असेल. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस होता. डावखुऱ्या हाताचा फलंदाज सलामीला आलेला अजूनही देवेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. देवेशच्या फाट्याला फारशी संधी आलेली नाहीये. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. 7 चेंडूंचा खेळ झाला आणि 7 पैकी देवेशच्या वाट्याला फक्त आणि फक्त 2 चेंडू आलेत. गोलंदाजाच्या शैलीवर या ठिकाणी आक्षेप घेतला गेलाय. विघ्नेश या गोलंदाजाची शैली आक्षेपार्ह मानली जाणार का? आणि त्याकरता मात्र तिसऱ्या पंचांची नियुक्ती केली जाते. आमच्या कंट्रोल रूम मधूनच तिसरे पंच या ठिकाणी करडी नजर ठेवतील गोलंदाजाच्या शैलीवरती. यावेळेला मात्र आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक मात्र फलंदाज त्याच्या बॅटमधून चौकार आणि षटकार पाहायला मिळाला. तो फलंदाज गीतेश मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा परततोय तंबूच्या आश्रयाला. विकेट नंबर 2 विघ्नेशला मात्र या ठिकाणी मिळतंय यश. गीतेश बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट नंबर 2 आली आहे. 13 धावा धावफलकावरती आणि इथून मात्र संघासाठी कोणता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार. खरं तर दबाव आहे. 2 आघाडीचे फलंदाज गमावले गेले. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. 13 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. विघ्नेश अचूकतेचा माहेरघर. पहिल्या सामन्यामध्ये आपण या खेळाडूचा उल्लेख केला होता. अचूकता, भेदकता आणि धगधगते जणू आगीचे निखारे ओकणारी गोलंदाजी ही त्याची माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. खूप कमी वेगवान गोलंदाज आपण असे पाहिलेत की ज्यांच्याकडे ही ॲक्युरेसी आहे, ही गोलंदाजीमधली धार आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यापैकी एक गोलंदाज आजच्या रजनीमध्ये जर आपण का पाहिला तर मात्र बरेचशी नावं जरूर घेता येतील. आणि त्यापैकी एक नाव म्हणजे बोनकोडे 11 बोनकोडे संघाचा हा आघाडीचा गोलंदाज विघ्नेश आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 4 यावेळेला अक्षय चौधरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. यावेळेला आल्या आल्या मात्र हात खुले करण्याची संधी. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मात्र क्षेत्ररक्षक बनून राहिलाय केवळ दर्शक. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. खरं तर प्रयत्न खूप चांगले होते, मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर. 6 धावांकरता येतोय बिग हिट षटकार. आल्या आल्या दबाव हटवण्याचा प्रयत्न अक्षय चौधरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. खरं तर 4 षटकांच्या लढतीमध्ये हा पॉझिटिव्ह अप्रोच तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. ही सकारात्मकता तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. प्रत्येक सामन्यामध्ये तुम्ही सिरियसली होऊन चालणार नाही, तर काही सामन्यांमध्ये तुम्हाला तुमच्या गुणवत्तेला आधारून खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. आणि तोच खेळ मैदानावरती साकारताना अक्षय पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. षटकारानं डावाची सुरुवात केली आहे. त्यानंतर मात्र सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावा धावफलकावरती आल्यात. 2 गडी बाद 20. षटक क्रमांक 2 मैदानावर सुरू असताना विघ्नेश क्षेत्ररक्षणामध्ये आवश्यक ते बदल करताना एकूणच क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर डीप
मध्ये ऑनसाइडला 4 आणि ऑफसाइडला 5 या व्यूहरचनेमधून गोलंदाजी करत असताना यावेळेला आडव्या बॅटनं केलाय प्रहार. चेंडू परफेक्टली टाइम झाला नाहीये, परंतु तरी देखील ओलांडतोय सीमारेषा. येतोय बिग हिट देवेशच्या बॅटमधून. 6 धावांचा हा दमदार षटकार. प्रॉपरली टायमिंग नव्हतं, बॉडीचं बॅलन्स पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळालं आणि तिथून काय कमालीचं एक्झिक्युशन आहे. हे मॉडर्न डे क्रिकेट आहे आणि या मॉडर्न डे क्रिकेटमध्ये असे स्ट्रोक्स फलंदाजाच्या बॅटमधून आपल्याला जरूर पाहायला मिळतात. षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आल्यात. 2 गडी बाद 26 धावा. पुन्हा एकदा चांगलं कमबॅक आहे गोलंदाजीमध्ये. काही चुका जरूर घडल्या. इथे मात्र दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव देखील लीलया केली जाते पूर्ण. या 2 धावेंच्या बरोबरीनं षटक क्रमांक दुसरं देखील या ठिकाणी झालंय समाप्त. धावा धावफलकावरती आल्यात त्या 2 गडी बाद 28 धावा. प्रतिषटक 14च्या सरासरीनं 28 धावा धावफलकावरती आल्यात. विघ्नेशचं हे महागडं षटक ठरलंय, ज्यामध्ये 16 धावा खर्च केल्या गेल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 12 धावा धावफलकावरती होत्या. या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या 16. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 14च्या सरासरीनं धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय 28 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी. एकूणच जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये या 12 चेंडूंचा कशा पद्धतीने समाचार घेतला जाणार, किंबहुना 12 चेंडूंमध्ये बोनकडे 11 बोनकडे संघ कितपत धावांमध्ये रोखणार, याकरताचं बॅटल अर्थातच सेमीफायनल नंबर 2 या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. गेली 9 रात्र या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या या स्पर्धेची ही 9वी आणि अंतिम रात्र आहे. 64 संघांचा समावेश आणि 64 संघांना संधी दिल्यानंतर देखील तब्बल 20 पेक्षाही जास्त संघ वेटिंग लिस्टवरती होते. ही या स्पर्धेच्या स्पर्धा आयोजकांचं खऱ्या अर्थानं यश आहे. नाऊ बॅक टू क्रिकेट. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज पार्थ चंदन, फिरकीचा जादूगर. या ठिकाणी फिरकीकडे मोर्चा वळवला गेलाय. पहिले 2 वेगवान गोलंदाजीचे विकल्प या ठिकाणी वापरले गेले. पहिल्या षटकामध्ये मोसिम बलोच, दुसऱ्या षटकामध्ये विघ्नेश पाटील आणि दोनही वेगवान गोलंदाजीचे विकल्प फोल ठरल्यानंतर या ठिकाणी संघनायकानं मोर्चा मात्र वळवलाय तो फिरकी गोलंदाजाकडे. पार्थ चंदन सर्वाधिक महत्त्वाचा खेळाडू आहे. एक जेन्युइन ऑलराऊंडर, दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. 5 ते 6 पावलांचा हा रनअप. अगदी फिरकीच्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र काय घडतंय, बॅटचा आउटर एज घेऊन खरं तर हेलिकॉप्टर स्कूप करायचा होता. केवळ बॅटीचा लीडिंग एज आणि फलंदाज बाद. एकंदर रिॲक्शन जर आपण पाहिली ना खेळाडूची, तर तो स्वतःशी पुटपुटतोय, बडबडतोय. एक चांगली संधी आली होती, ही संधी मात्र गमावली आहे. फलंदाजानं गमावली आपली महत्वाची विकेट. देवेश बॅक टू द पॅव्हेलियन. तिसरा फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित चौधरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खरं तर देवेश नाखुश आहे. अद्यापही तो विश्वास ठेवू शकत नाहीये की या चेंडूवरती कशा पद्धतीने विकेट गमावली गेली. परंतु फिरकीचं जाळं या ठिकाणी भिडण्याचा प्रयत्न केला जातो आणि फिरकीच्या जाळ्यामध्ये भले भले फलंदाज अडकताना पाहायला मिळालेत. आज भारतीय संघानं देखील पाकिस्तानला नमवत असताना चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपला दमखम दाखवला. विराट कोहलीच्या बॅटमधून जरूर षटक आलं, परंतु गोलंदाजांची किमया देखील तितकीच महत्वाची राहिली. यावेळेला मात्र स्लॉटमध्ये चेंडू मिळालाय आणि अक्षरशः भिरकावून दिलाय. समोरच्या पार्किंग प्लॉटमध्ये येत आहेत 6 धावांसाठीचा हा बिग हिट षटकार. रोहित, खरं तर रोहितच्या नावामध्ये हिट आहे आणि आल्या आल्या त्यानं एक दमदार हिट आपल्या बॅटमधून दाखवली आहे. सुपर हिट रोहित. यावेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये चेंडूची मागणी होते मैदानाच्या आत. स्वयंसेवकांना विनंती आहे की जुना चेंडू उपलब्ध असेल तर आपण पुरवायचा आहे. येस, नवीन चेंडू दिला जाईल. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मॅच बॉल इज बॅक. हे सर्वाधिक महत्वाचं असणार आहे, कारण खूप सारी मेहनत घेतली गेली. 2 चेंडूंचं परीक्षण आपल्याला याच करता
दिलं जातं की इथे जर का चेंडू हरवला आणि कोणत्याही क्षणाला हरवला तर मात्र तुम्हाला नवीनच चेंडू दिला जाईल. यावेळेला कमालीचं टायमिंग आहे. पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येणार त्या अगोदर मात्र चेंडू ओळखतोय सीमा रेषा, येतोय षटकारा पाठोपाठ हा दमदार चौकार. फलंदाजाची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपली आहे. टायमिंग परफेक्ट आहे, प्लेसमेंट परफेक्ट आहे. दोन क्षेत्ररक्षकांचं एक्झॅक्टली पोझिशन कुठे आहे हे ओळखलं आणि त्यानंतर मात्र येतोय हा दमदार चौकार. याही वेळेला फटका फसलाय. चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये आले होते. झेल घेण्याचा प्रयत्न होता, शेवटच्या क्षणाला झेल सुटला. 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती केल्या जात आहेत. अंकित या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावा संख्या 41. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 गडी बाद 41. एक हाय स्कोरिंग मॅच आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 28 धावा आल्या होत्या आणि तिथं चित्र स्पष्ट झालं होतं की हा हाय स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळेल. सेमीफायनल 1 जे आपण पाहिली ती अवघ्या 26 धावा आल्या होत्या. 27 धावांचं लक्ष होतं. परंतु सेमीफायनल 2 मध्ये चित्र काहीसं वेगळं आहे. इथे हाय स्कोरिंग मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल कारण 2 ताकदवर संघ एकमेकांच्या समोर आहेत. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. थोडासा वेग देखील पाहायला मिळाला. खांद्यांचा वापर या ठिकाणी केला. फिरकीऐवजी आता चेंडूमध्ये वेग भरण्याचा प्रयत्न झाला आणि अंतिम चेंडू निर्धाव येत असताना षटक समाप्त होत आहे. तिसरा 3 षटकांचा खेळ संपलाय. 13.66च्या सरासरीनं धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. त्या 41 धावा. शेवटच्या षटकामध्ये हे टार्गेट 55+ घेऊन जाण्याचा प्रयत्न जरूर असेल. परंतु 55+ धावा धावफलकावरती जर उभा राहायचे असेल तर त्यासाठी मात्र संघर्ष करावा लागेल. आणि तो संघर्ष कोणाच्या अगेन्स्ट करावा लागेल तर अंतिम षटक हाताळणारा गोलंदाज ऋतिक या गोलंदाजाच्या विरोधात. युवा गोलंदाज आहे, यंग टॅलेंट आहे, परंतु अनुभवाची कमतरता जरूर या खेळाडूची. इथे वार केला जाणार का? अंतिम षटक टाकण्याची जबाबदारी संघनायकाने नेहमीच ऋतिकच्या खांद्यांवरती दिली आहे. आघाडीच्या गोलंदाजांच्या माध्यमातून जर पाहिलं तर मोहसिन बलोच, त्यानंतर विघ्नेश पाटील, पार्थ चंदन हे 3 गोलंदाजीचे विकल्प आणि त्यानंतर मात्र 4थ्या षटकामध्ये या ठिकाणी विश्वास दर्शवला गेला आहे गोलंदाज ऋतिकवरती. उंचपुरा गोलंदाज जरूर आहे परंतु अंतिम षटक फेकण्याची ही जी जबाबदारी आहे ती जबाबदारी आपल्या खांद्यांवरती लिहिल्या पेलवणार की फलंदाज इथे आक्रमक होताना पाहायला मिळणार. पहिल्या चेंडूवरती दबाव पाहायला मिळाला. थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न. पंच आमच्या दिशेनं वळत आहेत. इट्स अ वाईट बॉल. अवांतर चेंडूनं मात्र षटकाची सुरुवात झाली आहे. 42 रन्स ऑन द स्कोर कार्ड. या धावसंख्येला कुठेतरी 55+ बनवण्याचा प्रयत्न असेल फलंदाजी करणाऱ्या टीम राहणार संघाकडून. यावेळेला दमदार स्ट्रोक परंतु उंची जास्त, लांबी कमी, सेफ लँडिंग आपल्याला पाहायला मिळते. खरं तर फलंदाज स्वतःला आता या ठिकाणी भाग्यवान समजत असेल की बरं झाला हा चेंडू नीटसा बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाहीये. कारण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चेंडू ट्रॅव्हल होत नाही. परंतु राणा संघाच्या प्रत्येक खेळाडूंना आत्मविश्वास दाखवलाय. येणाऱ्या प्रत्येक खेळाडूंना दमखम दाखवलाय फलंदाजीचा. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न आणि ही लाईन आणि लेंथ अंतिम षटकामध्ये सर्वाधिक महत्त्वाची असणार आहे. पण भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजी ताफ्यातील सर्वाधिक प्रभावी अस्त्र म्हणजे जसप्रीत बुमराह आणि जसप्रीत बुमराहची गोलंदाजीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्याद्वारे येणारे यॉर्क लेनचे चेंडू. यावेळेला मात्र हाफ ट्रॅकरवरती हात खुले करण्याची संधी. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय विकेट. षटकार. बॅकफुटला वेट केला. बराचसा अवधी होता. वेट अँड वॉचचं क्रिकेट पाहायला मिळालं आणि कमालीचं एक्झिक्युशन मैदानाच्या आतमध्ये. षटकार आलाय. षटकारानं सांघिक अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धावा धावफलकावरती लागतायत. त्या अर्थातच राहणार संघाच्या सेमी फायनल नंबर 2 मध्ये. सेमीफायनल 2 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 50 धावा धावफलकावरती आल्या. त्या धावांचा आपण उल्लेख केला होता, ज्या धावांचा आपण विचार केला होता ती धावसंख्या आता
या ठिकाणाहून पॉसिबल पाहायला मिळेल, कारण अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 55 प्लस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या तर एक सन्मानजनक धावसंख्या जरूर पाहायला मिळेल. परंतु ऋतिक जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे, गोलंदाजीच्या बोगल्यावरती दमखम आहे गोलंदाजीमध्ये. इथे बेल्स डिसलॉज अर्थातच विकेटचं फर्निचर केलं जातं. डिसलॉज फलंदाज होतोय बाद, चौथा. अंतिम षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. 50 धावा धावफलकावरती आल्या आहेत. फलंदाज होत आहेत बाद होणारा फलंदाज थोडासा हताश आपल्याला जरूर पाहायला मिळतोय, परंतु बाद होण्यापूर्वी संघासाठी सर्वाधिक महत्वाची इनिंग त्यानं साकारली आहे. 7 चेंडूंमध्ये तब्बल 16 धावा या खेळाडूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय राहणार संघासाठी दीपेश पाटील या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. फारशी संधी आता या ठिकाणी उरलेली नाहीये, फारसे विकल्प तुमच्याकडे नाही आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 50 प्लस धावा धावफलकावरती उभारायचे असतील तर या 2 चेंडूंचा मात्र खरपूस समाचार, कारण 50 ऑलरेडी आलेले आहेत. 55 प्लस धावांचा आपण उल्लेख केला होता आणि 55 प्लस धावा जर धावफलकावरती हव्या असतील तर दीपेशच्या बॅटमधून कमीत कमी एक मोठा स्ट्रोक येणं गरजेचं आहे. परंतु ऋतिकचं खरं तर या ठिकाणी कौतुक करावं लागेल. अंतिम षटक हाताळतोय यावेळेला. एक षटकार वगळता शेवटच्या षटकामध्ये रोखून ठेवण्याचं काम केलं आहे. सिंगल आली आहे, सिंगलपेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे. एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ जाऊन पोहोचलाय 4 गडी बाद. 51 रन्स ऑन द बोर्ड. 51 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय ना फलंदाज रोहित, ज्यानं दमखम दाखवला फलंदाजीचा. 4 चेंडूंमध्ये तब्बल 12 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस. एक धाव घेतली आहे. डेंजर एंडकडे आहे फलंदाज आणि इथे मात्र गमावली आपली विकेट. अंतिम चेंडूवरती आली फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव. समोर जी 4 व्हीलर आहे त्याच्या मालकांना विनंती आहे, चालकांना विनंती आहे की हेडलाईट आपण बंद करायची आहे. येस, थँक्स अ लॉट, थँक्यू व्हेरी मच. तर अंतिम चेंडूवरती आलेल्या एकेरी स्वरूपाच्या धावेनं धावा धावफलकावरती आल्या तब्बल. कांचनची माहिती देत आहेत 52. विजयासाठी लक्ष उभारलं गेलं. 53 धावांचा आणि या 53 धावांचा कशा पद्धतीनं केला जाणार पाठलाग. आणि येस 2 धावांची पॅनल्टी देखील आहे. येस 2 धावांची पॅनल्टी देखील कन्सिडर या ठिकाणी केली जाणार. येस 12th मॅन. आणि याकरता आम्ही नेहमीच म्हणतो, कारण ऑलमोस्ट या सामन्याच्या फ्लोमध्ये आम्ही हे विसरलो होतो की 2 धावांची पॅनल्टी आहे, परंतु 2 धावांचे जी पॅनल्टी आहे ना हे कितपत महाग ठरणार हे मात्र येणारा कालावधी आपल्याला समजेल. नवीन टार्गेट या ठिकाणी असेल 55 धावांचा आणि या 55 धावांचा कशा पद्धतीने केला जाणार पाठलाग. मी थोडासा थांबतोय, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पात्र ऐकत राहा स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृतिचषक 2025. आणि जसा खेळाचा उत्तरार्ध होईल सुरू, या पुन्हा एकदा जुडले जाऊयात मराठीचा एक अप्रतिम आवाज अर्थात दीपकजी पाटील पळसपे. या दरम्यान विनंती असेल आदित्य, कृपया आपण यायचं मुख्य मंचाच्या समोर. आदित्य यांना विनंती असेल की आपणही यायचं आहे.
चला ओपनर्स. पंचावन्न धावांचं लक्ष या मॅच मध्ये जिंकण्यासाठी बोनकोडे 11 बोनकोडे संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. या अगोदर या स्पर्धेच्या फायनल मध्ये प्रवेश केलाय तो कळंबोली संघानं. आणि इकडून मात्र दुसरा संघ मिळणार आहे आपल्याला. खारघर विरुद्ध कळंबोली आजच्या रात्रीमधील हाय व्होल्टेज मुकाबला. जितेश राऊत आणि पार्थ चंदन अशी सलामीची जोडी. रहानाळ संघ एका बाजूला भिवंडी परिसरामधील संघ, परंतु या स्पर्धेमध्ये खूप उत्तम खेळ केलाय. आणि आज बोनकोडे संघासमोर सुद्धा मोठं टार्गेट सेट केलंय ते रहानाळ संघानं. रहानाळ संघानं पहिल्या मॅच पासून या स्पर्धेमध्ये मात्र संघर्ष केलाय. तर जाऊया सेमीफायनल 2 कडे. गोलंदाज तयार. पहिलं षटक. पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक बराच दूर होता. चेंडू निघून गेलाय. सरळ सीमा रेषेच्या दिशेनं 4 धावा मिळतील. पहिलाच बॉलवर मात्र खणखणीत चौकारानं सुरुवात झाली ती बोनकोडे संघाची. 55 करायच्यात. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे बोनकोडे टीमकडे. चांगला खेळ राहिलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहिल्याच बॉलवर चौकारानं खातं उघडले ते जितेश राऊतनं. निखिल चौधरी. आपटला होता. हुक केलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चौकारानं सुरुवात केली. हेच दर्शवते की बोनकोडे संघ सुद्धा 55 धावांचा चेस करण्यासाठी मात्र कंबर कसले या संघानं. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 8 धावा. निखिल चौधरीला थोड्याशा टिप्स आता मात्र संघातील सिनियर खेळाडू देत असताना, कारण सुरुवात बोनकोडेची चांगली झाली. 14च्या सरासरीनं पुढे पळायचं आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये 8 धावा आल्यात. आज या स्पर्धेची शेवटची रात्र, 9 रात्र ही स्पर्धा. खरं तर मला पहिल्या रात्री आणि शेवटच्या रात्री येण्याचं भाग्य मिळालंय. फुल टॉस होता. इकडे निघालाय बॉल. फलंदाजांनी काम चांगलं केलं होतं, परंतु इकडे गोलंदाज मात्र निराशा करतोय. इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. चेंडू लॉंग स्टॉप सीमा रेषा पार. पंजा मिळेल इकडे मात्र बोनकोडे टीमला. बिना मेहनतीच्या 5 धावा बोनकोडे संघाच्या खात्यामध्ये. इकडे गोंधळ घातलाय निखिल चौधरीनं. त्यामुळे 55 आता चेस करण्यासाठी पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत पहिल्या 2 बॉल नंतरच स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 13. आणि फार मोठी सरासरी नाहीये. 14 सव्वा 14च्या सरासरीनं पुढे पळायचं आहे. इट्स अ फ्री बॉल. मुक्तपणे खेळण्याची संधी मात्र दिले निखिल चौधरीनं. आणि समोर जितेश राऊत सारखा फलंदाज. जितेश अगदी स्टंप लाईनला आला होता. हुक करण्याचा प्रयत्न झाला. चांगला बॉल निखिलचा. यावेळेस मात्र टप्पा पाडण्यात उसळी घेणारा, तेवढ्याच वेगानं जाणारा. आणि इकडे मात्र बीट केलं जितेशला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. 21 बॉल 42 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे दुहेरी धावा असं इक्वेशन या मॅच मध्ये आहे. ओ ड्राईव्ह केलाय. एक्सलंट ड्राईव्ह थ्रू द कव्हर्स. बॉल सीमा रेषा पार. राऊतच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक चौकार. कमाल ड्राईव्ह होता यावेळेस मात्र कव्हर्सला. पहिलं षटक आपण पाहतोय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र संपूर्ण इरादे स्पष्ट केले जितेश राऊतनं. आणि त्याला गोलंदाजाचं सुद्धा थोडंसं सहाय्य मिळालंय.
आणि त्याचमुळे स्कोर कार्ड आता मात्र वेगानं पळतोय. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर स्कोर कार्डवर लागलं तर तब्बल 17 धावा. 17 विदाउट लॉस. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट फ्रॉम बोनकडे टीम. दडपण आता मात्र असेल निखिल चौधरीवर. रहानाळ भिवंडी मधील हा संघ यावेळेस सुद्धा उडवलाय बॉल. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं राऊतच्या पॅट मधून येतोय उत्तुंग षटकार. सुपर स्ट्रोक इकडे पहा. कमाल पुल शॉट होता. सोपं नाहीये. वेगवान चेंडू आतमध्ये येत होता आणि त्याच्यावर तेवढाच तयारीमध्ये सुद्धा होता खरं तर फलंदाज जितेश राऊत. आणि कदाचित आता मात्र थोडस टेन्शन आलं असेल रहानाळ संघावर. 23 धावा धावफलकावर पहिल्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर. निखिल चौधरीनं प्रचंड धावा दिल्यात या पहिल्या षटकामध्ये. सुरुवात खराब झाली रहानाळ टीम वरता मात्र या धावा वाचवण्याचं मोठं संकट त्यांच्यावर असेल. फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगला उडवलाय बॉल. जाईल सीमारेषेच्या पलीकडे. जितेश राऊतच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार आणि पंचांनी सांगितले हाही चेंडू मात्र इकडे चेक केला जाईल. रिव्ह्यू घेण्यात आलाय फ्रॉम अंपायर्स. इकडे पाहूया फुल टॉस तर होता परंतु वेस्ट साईड असेल तर निखिल चौधरी तर रहानाळ संघाला आता मात्र अडचणीमध्ये आणणारच आहे. एवढ्या धावा केल्या होत्या सगळ्यांनाच वाटलं होतं की बोनकोडे संघाचं आता काही खरं नाहीये. परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र पाहायला गेलं तर संपूर्णपणे डॉमिनेट करून टाकले बॉलर निखिलला. वर्चस्वाची संधी होती ना रहानाळनं ती मात्र गमावले असं म्हणायला काहीच हरकत नाही या मॅच मध्ये. पाहूया वेस्ट राईट आहे की नाही आणि वेस्ट राईट जर असेल तर अजूनही टेन्शन संपण्याचं नाव नसेल परंतु चेक केलं जाते. tenniscricket.in च्या माध्यमातून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. सुनील पाटील सर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. इट्स अ नो बॉल कॉल. वेस्ट राईट आहे कमरेच्या वर डायरेक्ट डिलिव्हर्ड झाला होता पाहू शकता आपण रिप्ले मधून. त्यामुळे इकडे मात्र 2 वेळा भीम कॉल. पंचावन्न धावा करायच्या आहेत आणि अर्ध्या धावा दिल्यात सुद्धा. 28 धावा धावफलकावर आहेत आणि त्या निखिल चौधरीने दिल्यात सुद्धा. या स्पर्धेमधलं सगळ्यात महागडं षटक टाकण्याचा नकोसा तो विक्रम निखिल चौधरीनं जाता जाता आपल्या नावावर करून दिलाय. तीस धावा झाल्यात माफ करा. इकडे पाहूया डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय परंतु एक रन लेग बायचा इशारा पंचांचा येत असताना आणखीन एक धाव मात्र मिळेल. पहिल्याच ओव्हरमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त धावा झाल्यात त्यामुळे आता टेन्शन नसेल बोनकोडे संघावर. 55 चेस करायच्या. धावफलकावर 31 धावा. शेवटचे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. 24 रिक्वायर्ड रिमेनिंग 18 असं इक्वेशन या मॅच मध्ये. या स्पर्धेमधलं सगळ्यात महागडं षटक मात्र ठरलं हे रहानाळकडून. अच्छा रात्री आपण पाहिलं बोनकोडे संघानं आज रात्री पहिला सामना खेळला. RCC पेठ संघाला घरी पाठवलं होतं या संघानं रातो के कातिल. आणि त्यानंतर ACC हाळ संघावर सुद्धा मात दिली होती. आणि असं वाटत होतं सेमीफायनल मध्ये रहानाळ संघानं खूप चांगल्या धाबा जमवल्यात परंतु त्याचा फायदा पहिल्या ओव्हरमध्ये तरी काहीच झालेला नाहीये. करून तसं यार चांगला बॉल होता यावेळेस मात्र फुल लेंथ होता. सावधानतेनं अगदी पॉइंट कडे खेळून काढला. सिंगल मिळाली. एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 32 नाव. 7 बॉलच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावर. 17 बॉलमध्ये 23 धावांची गरज आहे.
अक्षय चौधरी यावेळेस ऑन साइडला उडवलंय. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या वरतून धमाकेदार स्ट्रोक, षटकार. पार चंदनच्या पॅट मधून मात्र येतो षटकार. पहिल्या चोरमध्ये आपण पाहिलं तर जितेश राऊतचा धमाका आणि जशी पार चंदनला मात्र स्ट्राईक मिळाली पहिल्याच बॉलवर मात्र षटकार. खुश असतील स्वप्नील नाईक, लालू शेठ, त्याचप्रमाणे ओमकार नाईक. ओ यावेळेस मात्र नो लुक, परंतु पाहूया डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता, सापडलाय त्या ठिकाणी. कमाल स्ट्रोक होता, चांगला कलात्मक फटका. यावेळेस मात्र पार चंदनचा झेलला गेला आणि फर्स्ट विकेट डाऊन, ब्रेक थ्रू मिळालाय. तो रहानाळ संघाला पहिला धक्का लागलाय बोनकोडे टीमला. पार चंदन आउट. पंधरा बॉल अजूनही 17 धावांची गरज आहे. परशुराम आलेत तिसऱ्या क्रमांकावर. आणखीन एक चांगले फलंदाज या टीमचे. परंतु पाहूया, कमबॅक करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये काय झाले विसरावं लागेल रहानाळला. अक्षयच्या ओव्हरमध्ये सुद्धा एक षटकार आलाय, परंतु आता उर्वरित 3 बॉलमध्ये चांगली बॉलिंग करावी लागेल. नवीन येणाऱ्या फलंदाजावर थोडंसं दडपण टाकावं लागेल. परंतु सध्याच्या घडीला बोनकोडे संघाचे सुद्धा दोन्ही चांगले फलंदाज खेळपट्टीवर आहेत. स्क्वेअर ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र पॉइंटला थ्रो स्ट्रायकर एंडला झालाय, तोपर्यंत मात्र सिंगल. 1 रन खातं उघडलं जातोय. परशुराम साठेकडून सिंगल रन धावसंख्येमध्ये होईल बदलाव. 55 चेस करत असताना आतापर्यंत स्कोर जाऊन पोहोचला तो 39 वर. 14 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 31 अजिबात एक्सपेक्ट नव्हत्या कोणालाच. ड्राईव्ह केला, लॉंग ऑफ कडे सिंगल मिळेल. एकेरी धावांच्या बरोबरीनं धावसंख्या 40 वर. 40 ऑन अ बोर्ड. बरोबर 15 धावांची गरज आहे. अक्षय चौधरी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. फुल टॉस आहे. कव्हर्सला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, त्यामुळे एकच धाव येताना दिसते. सिंगल रन. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या बोनकोडे संघाच्या. 1 गडी बाद 41 धावा. 12 बॉलमध्ये अजूनही 14 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 31, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा दिल्या. अक्षय चौधरीनं चांगला कंट्रोल केला धावसंख्येला, परंतु पहिलं षटक अजूनही कुठेतरी डोक्यातून जात नसेल ते रहानाळ संघाच्या सगळ्याच खेळाडूंच्या. परंतु पाहूया, हा सामना मात्र जसा पुढे नेता येईल तेवढं मात्र चांगले राहील रहानाळ संघाच्या दृष्टिकोनातून. संपूर्ण 9 रात्री आपण पाहतोय. आज ऑफिशियल स्कोर कांचन पालकर च्या माध्यमातून स्कोरिंग करण्यात आले. गुणसंख्या लेखक आमचे त्याचप्रमाणे आपण पाहिलं फुल टॉस आहे. कव्हरच्या वरतून धाडलाय. ओ चांगला फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगानं आला होता पुढे. रन्स जरूर मिळतील, परंतु नो बॉलचा इशारा मात्र पंचांचा आला. इट्स अ वेस्ट हाईट. डाउन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राइव.
प्रयत्न जरूर झाले परंतु प्रयत्नानं आले अपयश. बॉल सीमारेषा पार 4. चौकाराच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकत असताना 55 धावांचा पाठला करत असताना स्कोर कार्डवर बोनकोडे संघाच्या तब्बल 48 धावा. कळंबोली संघाचं कॅप्टन आपण हळूहळू टॉस बॉक्स मध्ये पोहोचा प्लीज. स्विच इट केला रिव्हर्स. कमाल टायमिंग आहे. बॉल थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता कलात्मक फटका पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या साहाय्यानं मात्र बोनकोडे संघाचा अर्धशतक धाव फलकावर 52 कंप्लीट होत असताना 50 अप. आता 10 बॉलमध्ये 3 धावांची गरज आहे. 3 धावा दूर. कळंबोली टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. पुन्हा एकदा स्विच इट. बॉल पाठवलाय सीमारेषा पार. धावसंख्या पाठलाग यशस्वी झालाय बोनकोडे टीम कडून. टीम फायनल मध्ये कमाल खेळ केलाय. 55 धावांचा यशस्वी पाठलाग करत स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती चषकाच्या मोरबी नाईट स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल झालेले संघ कळंबोली आणि नुकताच दाखल झालेला